घ्या महाप्रसादाचा आनंद घ्या, कोणीही गडबड करू नका. बरेच भाविक भक्त पंक्तीच्या मागे उभे आहे, त्यांचा अंधार पडत आहे पत्राळीमध्ये. कृपया कार्यकर्त्यांना विनंती आहे, त्यांना बाजूला करा, शांतता राखा. सर्वांनाच महाप्रसाद मिळणार आहे, कोणीही गडबड करू नका. उभं राहिल्यापेक्षा विद्यार्थ्यांना विनंती, एक एक बकेट हातात मध्ये घ्या, वाढू लागा बेटा. बरीच मंडळी जेवण करायची आहे. ज्यांचा महाप्रसाद झाला असेल त्यांनी तिथे उभं न राहता बाहेर इकडे पेंडॉल मध्ये या. महाप्रसाद घेतल्यानंतर आपली पात्रावळी आजूबाजूला न टाकता कचरा गाडी लावलेली आहे, विद्यार्थी बघा तिथेच टाकत आहे. ते पोरांनो विनंती आहे बेटा, कचरा तिथे नका टाकू, मी बोलत आहे तुम्हाला. बाजूला कचरा गाडी लावलेली आहे, तिथे टाका बेटा, तिथे टाकू नका आजूबाजूला. पुढे पण पाण्याच्या कॅनजवळ कचरा गाडी लावलेली आहे. भाई भक्तांना विनंती आहे, वाढू लागा, एक एक पंगत तरी वाढू लागा. सर्वांनाच महाप्रसाद मिळणार आहे, कोणीही गडबड करू नका. ज्यांचा महाप्रसाद झाला असेल त्यांनी तिथे उभे न राहता बाहेर पेंडॉल मध्ये या. महिलांची पंगत वेगळी करा. महिलांसाठी कॉलेजच्या विद्यार्थिनी आहे, त्यांची इच्छा आहे वाढणं करायची, त्यांना वाढणं करू द्या. बरेच विद्यार्थिनी वाढणं करण्यासाठी आतुर आहेत, त्यांना वाढणं करू द्या. शिव समितीच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे, जे बसलेले भाविक भक्त आहे जेवण्याकरता, त्यांच्या मागे बरीचशी मंडळी उभे राहतात आणि त्यांना गडबड करतायत अशी सूचना आलेली आहे. तरी कार्यकर्त्यांनी लक्ष द्यावे, पंगत मध्ये थोडं फिरून लक्ष द्या. पंक्तीमध्ये कोणालाही उभे राहू देऊ नका. जेवण झाल्याशिवाय पंगत वाढू नका, दुसरी पंगत वाढवू नका. शिवसमितीचे आपले सर्व कार्यकर्ते पंक्तीमध्ये लक्ष द्या. गर्दी होत आहे तरी कृपया ज्यांचा महाप्रसाद खायचा असेल त्यांनी पंक्तीमध्ये उभे नको राहू, बाजूला उभे राहा. योग्य वाटत नाही. जे जेवण करत आहे त्याच्या पाठीमागे उभं राहून त्यांचं जेवण सुद्धा होणार नाही, तुम्हाला पण समाधान मिळणार नाही.
तरी काळजी घ्या, बाजूला उभे राहा. सर्वांना शांततेत महाप्रसाद मिळणार आहे, कोणी गडबड करू नका. पुन्हा विनंती आहे, पंक्तीमध्ये कोणी उभे राहू नका. बरीचशी मंडळी पंक्तीच्या मागे उभे आहेत.